तिकडून चढायला लागेल. हीच खुंटीची वाट आहे. बस इकडे आपण आहोत हडसरवाडीपर्यंत. म्हणजे हडसर गाव आहे, तर छोटीशी वाडी आहे. आपण या ठिकाणी पार्किंग केले आणि प्रॉपर एक छोटासा रस्ता आहे फोर व्हीलर जाण्यासाठी, पण गाडी जात नाही एवढ्यावरती. ही जाते खुंटेची वाट आणि एक पुन्हा पुढे जाऊन आपल्याला डाव्या हाताला जातो तो रस्ता आहे प्रॉपर दरवाजांच्या दिशेने. जय शिवराय मित्रांनो, आपण हडसर किल्ल्यावर आलेलो आहे. जवळजवळ दुर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध असा असलेला किल्ला म्हणजे आपण हडसर किल्ला, ज्या जुन्नर पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला तर मग आपण या जुन्नर किल्ल्याचा ट्रेकसाठी सुरुवात करतोय. जेव्हा आपण सुरुवात केली, आपण खुंटेची वाट निवडलेली आहे आणि उतरण्यासाठी आपण जो प्रॉपर रस्ता आहे, ज्या पायऱ्यांचा महादरवाजाचा रस्ता आहे, तो आपण जो शिवकालीन मार्गामध्ये वापरला जायचा त्या रस्त्याने आपण उतरणार आहे. आणि अशाच पद्धतीने आपण जो रस्ता आपण क्रॉस केला त्यानंतर आपल्याला दिसेल हे मंदिरच्या दिशेने आपण बरोबर डाव्या हाताने हे पायवाट पकडायचे. वरतीच आपल्याला खुंटेच्या वाटेचा एक बुरुज आहे तो दिसून येतो. चला तर मग मी ट्रेकर कृष्णा बागडे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. जय शिवराय. अशा काटेरी जंगलातून आपल्याला वाट काढायला लागते. बॅगीची वाट लागल. फायनली आता या काट्यांच्यातून बाहेर पडलोय. ते बघा समोरच आपल्याला आता बुरुज दिसतोय. इथूनच आपल्याला खुंटेची वाट सर करून गडावर पोचायचं आहे. मित्रांनो, खुंटेच्या वाटेने येत आहे तर एक लक्षात असू द्या की आपल्याला जो बुरुज दिसतोय, मोठा दगड आहे तिथे, त्या दगडाच्या डायरेक्शननेच सरळ सरळ पायवाट काढा. कारण या ठिकाणी आहे ना खूप मळलेल्या वाटा आहेत. उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम नाही, पावसाळ्यात थोडीशी अडचण होईल. स्टँड तुझ्या बॅगेत बसतो ना काय रे? प्रतीक जरा तुलाच मारतो इथून.
हे बघा आता आपण आहे ना गुफेपर्यंत पोहोचलोय. भली मोठी गुफा पहिल्या स्टेपला आहे ना आपल्याला गुफा दिसते आणि अजून एक वरती रॉक पॅच आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. 20 बाय 15ची गुफा आहे. जय शिवराय मित्रांनो, आता आपण या गुफेतून आहे ना वरती एक रॉक पॅच आहे तो आपण पार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. खूप सुंदर अशी गुफा आहे इथं. या ठिकाणी एक डोर आहे आणि एक छोटे एक विंडो टाईप दिलेली आहे या गुफेला. हे बघा इथं पण विंडो आहे. आता पाण्याने भरलंय बरोबर जवळजवळ आतला. आपण थांब बघूया. 50 ची अशी गुफा. तर ही बघून आपण आहे ना पुन्हा आपण खुंटेची वाट एक अजून पॅच बाकी आहे त्यातला तो आपण पार करूया. चला मित्रांनो. बघ नीट जमत असेल तर. जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओ बनवणं साधं काम नाही अशा ठिकाणी, पण एक मिनटं नंतर बोलतो तुमच्याशी. एक नंबर. नाही मी तिकडनं जात नाही रे. याची बॅग वाजते, मी बोललो कुठली माती घासते. त्यांच्या व्हिडिओ देऊन टाक तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ त्यांची. या रे सावकाश. हो हे काय असं बोललो.
चारी बाजूला गोल गोल माझे उडायचे. आता आपण मारुतीचं मंदिराचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर वेताळदेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आपण जेव्हा उजव्या बाजूला येतो म्हणजे गडाच्या पश्चिम भागाला त्या ठिकाणी आपल्याला हे भलं मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पूर्ण एकच टाकं, एवढं लांब टाकं आहे बघा. हे बघा, हे आपण पायवाटेने जात असताना ना आपल्याला सुंदर असं समोरच सिंधोळा पर्वत म्हणजे सिंधोळा गड हा आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्याच पलीकडे आपल्याला तारामती पॉईंट म्हणजे हरिश्चंद्रगडाचा पूर्ण व्ह्यू आपल्याला दिसतो. पलीकडे हे पूर्ण डोंगर रांग आहे. आता किल्ला ओळखणे थोडं अवघड आहे. हे बघा, ही पूर्ण पर्वतरांग. तर पलीकडच जो माझ्या बोटाच्या बरोबर खाली दिसतोय तो आपला जीवदान किल्ला. हे बघा, इथं एक मोठा पाण्याचा टाका आहे. गुरांचा बाबा भरोसा नाही रे, काय नाही करत मारतील बिरतील ना एखाद्याला. शिंग बघ कशी टोकदार आहेत त्यांचे. हे बघा, इथं पण पाण्याचं टाकं, रचना बघा त्याची कशी आहे. आयताकृती आकार आहे आणि तिकडे आहे ना, तिकडे त्या टाक्यात उतरायला स्टेप बाय स्टेप पायऱ्या दिल्यात. इथे पण आहे ना आपल्याला काय, अरे वा, धान्य कोठार येतात. हे बघ समोरचा थोडंसं काम. ही बघितली आणि या ठिकाणी आता आपले काही मंडळी बसले ट्रेकर्स. आपण हे लांबूनच बघूया. महादरवाजात चढून येतो आपण. त्यानंतर पुढे आल्यावर भरभक्कम असा मोठा तलाव दिसतो आपल्याला आणि या तलावाच्या आजूबाजूला हे असं स्ट्रक्चर आहे. हे काय आपण बघूया. तलावाच्या मध्ये पण मोठे मोठे 2 ते 3 पाण्याचे टाके आहेत, ते पण बघू आपण. हे साईडला हे उद्ध्वस्त झालेली वास्तू, हे मंदिराचे अवशेष आहेत. 1 2 3 4 आणि 1 5 आणि पलीकडे आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय. जय शिवराय मित्रांनो, आपण आता पाण्याचं टाकं बघितलं दरवाजा चढून आणि दरवाजा चढून आल्यानंतर समोर आपल्याला दिसते राजवाड्याचे काही अवशेष आहेत. बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला बेसचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसतंय आणि माझ्या पाठीमागं बघतोय आपण जे महादेवाचं मंदिर, प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे ते आपण माझ्या पाठीमागं बघतोय. आता आपण महादेवाचं दर्शन करूया आणि नंतर हा संपूर्ण परिसर आपल्या पायाखाली घालू. चला.
हे पण आता लावलेलं आहे. हे आताच ही तोफ एवढी तोप एवढीच आहे. तुटलेली आहे ती, म्हणून त्याला पुढे जॉईंट मारतात. ती पण नाही वाटत. हे पूर्ण आहे. या ठिकाणी ना 3 तोफ आहेत. एक मोठी तोफ आहे, हिचा जे रुंदी आहे ती म्हणजे गोळा भरपूर मोठा हिच्यात बसू शकतो. आणि एक बाजूला जी मिडलला आहे ती आपल्याला मेंढे तोफ. या ठिकाणी या तोफेला बघा मेंढ्याचा आकार दिलेला आहे आणि भरपूर छान अशी प्रमाणात अशी नक्षीकाम केलेले आहे. वरच्या बाजूने पण बघा इथे नक्षीकाम केलेलं आहे, पूर्ण शेवटपर्यंत तिला आहे ना असं नक्षीकाम केलेले आहेत. ही प्राचीन अशी तोफ आपण या ठिकाणी बघतो. आणि त्यांना जे काही गावकऱ्यांनी किंवा प्रशासनाने छान पद्धतीने त्या ठेवण्यासाठी खाली स्टँड बनवले, म्हणजे जे प्राचीन शिवकालीन जे असायचे त्या पद्धतीचा एक स्ट्रक्चर बनवलं आहे या ठिकाणी. इथे पण एक तोफ आहे.